वक्फ बोर्ड बिलावरून आता उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पक्षाला चांगलं सुनावलेलं आहे। हिम्मत होती तर वक्फ बोर्डाचं बिल मंजूर का केलं नाही असा थेट सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपला उपस्थित केलेला आहे। वक्फ बोर्डाची जमीन बळकावण्याचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। वक्फ बोर्डाचं बिल आणलं आता आरक्षणासंदर्भातली बिल आणा असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर उद्धव ठाकरेंचं भाजप सरकारला थेट आव्हान असल्याचं पाहायला मिळत आहे। तर उद्धव ठाकरेंनी भाजपला वक्फ बोर्ड बिलावरून आता चांगलंच सुनावलेलं आहे। तुम्ही ते वक्फ बोर्डाचं बिल का आणलं? बरं आणलं तर आणलं, हिम्मत होती तर बहुमत तुमच्याकडे असताना मंजूर का नाही करून दाखवलं? तुम्ही नोटबंदी तुम्ही आम्हाला विचारून केली होती, आम्ही तुमच्या सोबत होतो, पण सगळे मंत्री कॅबिनेट मंत्री असं म्हटलं जातं की त्यांना लॉक करून मोदी बाबा एकटे टीव्हीवरती गेले आणि आज रात 12 वाजे आज बहुमत तुमच्याकडे असताना हे विधेयक मांडण्याचं नाटक हे थेर का केलं तुम्ही? आणि त्या बिलावरती चर्चा करण्याचं जर ठरवलं असतं तर माझे जे खासदार आहेत ते येऊन बोलले असते, काय बोलायचे असते ते। पण तुम्ही वक्फ बोर्डाची जमीन जर ढापून तुमच्या उद्योगपतींच्या घशात घालणार असाल, जसं तुम्ही आमच्या हिंदू संस्थानांच्या मंदिराच्या जमिनी लाटताय लुटतायत आणि तुमच्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टरला देत आहात, वक्फ बोर्डाचं तुम्ही बिल आणलं। मी आज जाहीर त्यांना प्रश्न विचारतोय, महाराष्ट्रामध्ये तुम्ही समाजामध्ये जी काही आग लावलेली आहात, मराठा, ओबीसी, धनगर, मी तर स्वच्छ भूमिका मांडलेली आहे, मला वाटतं पवार साहेब तुम्ही सुद्धा मांडलेली आहे, काँग्रेसने सुद्धा मांडलेली आहे। मर्यादा वाढवण्याचा हक्क अधिकार हा राज्य सरकारला नाही आहे। बिहारने वाढवलेली मर्यादा ही कोर्टाने उडवून लावली। हा अधिकार जो आहे तो फक्त आणि फक्त लोकसभेचा आहे, अन्यथा राष्ट्रपती हे करू शकतात। सर्वोच्च न्यायालयाचा अहवाल घेऊन त्यांचा सल्ला घेऊन आरक्षणाची मर्यादा वाढवू शकतात, बरोबर ना पृथ्वीराजजी? मग मराठा आरक्षणाचं बिल लोकसभेमध्ये आणा, मर्यादा वाढवा, ओबीसींचं आरक्षण तसंच ठेवा, धनगरांना द्या, सगळ्यांना द्या। आज आम्ही सगळे महाविकास आघाडी त्याला पाठिंबा देतो। आणा आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचं बिल आणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।